संघाचे खेळाडू आणि करजी गवलवाडी संघाचे खेळाडू. चला आपण जाऊया स्ट्राईकला असेल. विलास नॉन स्ट्राईकला आहे. राजेश थोडासा बदल केलाय, आपण बदल पाहतोय. आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो अजित पाहतोय आपण, ज्याची महत्वपूर्ण एक अष्टपैलू खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटपटूचं मोठं नाव मानलं जातं. अजितला वेगवान चेंडू वेगावर स्वार होऊन फेकतोय, मारा करतोय, पण खराब चेंडू, खराब दिशा पाहतोय आपण. पंचांच्या दोन्ही हात भूमी समांतर धावा येत आहेत. अवांतर धावेने खातं खुलं केलं जाते. इथे राजेशजी पानवलकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचाही मी मनपूर्वक स्वागत करेन. राजेशजी, त्यांचा संघ देखील दाखल झालेला आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा अजित गोलंदाजी मार्क होती, सामना करे. विलास वेगावर पुन्हा बाहेर जाणारा चेंडू, एक लेगटमच्या बाहेर जाताना चेंडू पाहतोय, वारंवार ती दिशा पाहतोय, वेगाने फेकी करतोय, वेगाने मारा करतोय तो हा अजित. थोडसा काहीच गडबडलेला पाहतोय, टप्पाच बिघडलेला पाहतोय आपण या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू स्वेर, तर नंतरचा देखील स्वेर चेंडू. थोडस बदल करावं लागेल शैलीमध्ये. आणि सामना करतोय तो विश्वासने अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय तो सिद्धूने. एक धाव पूर्ण, एका धावेने धावसंख्येवरती भर पडते. धावसंख्या होते 1-7, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहिला तर विलास माघारी परतला, राजेश अजूनही मैदानामध्ये, विश्वास अजूनही मैदानामध्ये. स्ट्राईकला आहे राजेश, नॉन स्ट्राईकला आहे विश्वास पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सिद्धू स्वतःला सिद्ध करण्यासाठी गुडलाईन वरचा चेंडू उठवलाय, लॉंग ऑफला जातोय, सरळ सीमारेषे पार येतोय. यह खतरों का खिलाडी, यह बाहुबली राजेश रांगळे. तदनंतर पुन्हा त्याच दिशेने बिरकावलाय चेंडू हवेमध्ये, बराच काळ खराब क्षेत्र मिसफिल्ड पाहतोय आपण. थोडीशी जातोय सरळ सीमारेषे पार येतोय, पुन्हा एकदा चौकार. मदतीने धावसंख्या सरकली, पुढे सरकली, वधारते धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती, एक गडी बाद झालेला आहे. विलास माघारी परतला. आता सुंदर फलंदाजी करतोय राजेश, जर्सी नंबर 1. मागे जाऊन खेळतोय, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला, फुलटॉस केला, पुन्हा लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह जातोय सरळ सीमारेषे पार. कोण म्हणतो खूबसूरत तो मरीन ड्राईव्ह आहे, उससे भी खूबसूरत एक कव्हर ड्राईव्ह आहे. राजेश रांगळे सुंदर आपण पाहतोय. 4च्या मदतीने चौकार षटकाराची आतषबाजी देखील आपण पाहतोय. आणि 31 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना शेरवली पाटीलवाडी या संघाने 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यानंतर आत्ताचा संघ पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटक हाताळले गेले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्या गेल्या धावा 31 धावा जोडल्या गेलेल्या. 31 लॉस ऑफ 1 विकेट. आता समीकरण बदलेल, कारण नॉन स्ट्रायकर असलेला विश्वास आता स्ट्राईकला पोहोचले. विश्वासने जर आपण पाहिलं 2 चेंडू खेळले, पहिला चौकार लगावला, त्यानंतर 1 धाव जमा केली. 5 धावांवरती खेळतोय वैयक्तिक विश्वास. नजर टाकतोय सर्व शतरक्षकांवर, कारण पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक देखील संपलेलं आहे. तिसरं षटक हे थोडंसं वेगवान करावं लागणार आहे, कारण मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. मोठी धावसंख्या गरजेची असेल तर. आणि करजी गवळवाडी या संघासमोर जर तुम्हाला जर धावसंख्या उभी करायची असेल तर कमी कमीत 50-55 धावा उभ्या कराव्या लागतील, कारण त्यांच्याकडे विजय आहे, त्यानंतर अजित आहे, असे मोठे खेळाडू देखील आहेत. बॅटची काढा, हवेमध्ये चेंडू, फॉलो थ्रो वरती जेल पकडेल, स्वतः गोलंदाज आहे वीरू. आणि ह्या फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता. बॅक टू द पॅव्हलियन राजे विश्वास.
जर्सी नंबर 1 थँक्यू. त्यानंतर आता पाहायचं समीकरण काय होईल, कारण प्रथम फलंदाजी करत असताना आता थोडीशी गंमत अशी आहे की थोडंसं प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलक आता उंचावत जाताना पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं आपण दुसरी लढत पाहिली 45 धावांची राहिली. आता लढत आपण पाहतोय दुसरी षटक संपलेलं आहे. पहिला चेंडू देखील फेकला गेलेला आहे आणि 31 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. काहीसा कानमंत्र दिला जाते गोलंदाजाला. अनुभवी गोलंदाज दिसतात कर्जतमधील आपल्याला. हे त्यांच्याकडे जर आपण पाहिलं शरीरयष्टी पाहिला त्यांचं, जर आपण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक अनुभव त्यांच्याकडे टेनिस क्रिकेटचा पाहायला मिळत आहे. असे गोलंदाज आहेत वीरू. म्हणूनच विश्वास हा डाकुरा फलंदाज आहे रोहित. वीरू गोलंदाजी मार छोटं रण पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी आखोटा टप्प्याचा चेंडू होता. बिरकाला दिशा दिली. स्क्वेअर लेगला जात आहे. 1 बाउन्स येतोय. खणखणी दंडणी चौकार. मिला मौका आया चौकार. रोहित ब्रँडेड चौकार. त्यानंतर पुढील होणारा सामना पन्नाजे मालवाडी विरुद्ध अनसपुरे पानवलकरवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. खाली राहिला चेंडू आणि गुदगुळे करत शतरक्षक तैनात. प्रोटेक्शन दिलं जाते. डीप मधून आला शतरक्षक. बॅकअप देखील दिला जाते. सुंदर शतरक्षण पाहायला मिळत आहे आपल्याला कर्जी गवळवाडी या संघाकडून. आणि 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 36 धावा. 36 धावा धाव फलकात ते आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू फेकले गेले. आपण पाहिलं 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केला आणि 1 विकेट देखील प्राप्त केली वीरूने. पुन्हा काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. घडामोडी सातत्याने आपण पाहतोय. पुन्हा फेकेल चेंडू. वीरू आकोडप्याचा चेंडू होता. बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत आणि धावा येतात अवांतर. थोडंसं ऑफ टर्मच्या बाहेर जाताना चेंडू आपण पाहिला. गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये परिवर्तन पाहिलं आणि बाहेर जाणारी दिशा या चेंडूमध्ये पाहिली आणि स्वेर मारा पाहिला आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 37. 37 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. राजेश स्ट्राईक ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. वीरू चेंडू फेकला. कुटुंबाचा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये शतरक्षक तैनात आहे. अंदाज नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय केला बेडा पार. येतोय चौकार. उपस्थित राहायचंय. पुढील सामन्याचा नाणेफेक करतील श्री शंकरजी कांदेकर यांना मी विनंती करतो की आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. इथे त्रिफळा चित आपल्याला पाहायला मिळते. यष्टा उद्ध्वस्त केल्या राजेशच्या. उरल्या सुरलेल्या आशा देखील इथे निराशा करून माघारी परततोय राजेश आणि मैदानामध्ये दाखल होतोय आता संदेश. आपण पाहतोय ना खर्चा आता है ना पैसा लगता है. श्रीराम बोलने से मन को अच्छा लगता है. चला थोडंसं वेगवान घ्या सर. आपण पाहिला क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला राजेश. धाव फलकावरती धावा आहेत ते 41 धावा आहेत. समोर प्रतिस्पर्धी देखील बलाढ्य आहे कर्जी गवळवाडी या संघाचं. खेड तालुक्यात नावाजले टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चा असते. श्रीराम क्रिकेट संघाची, तदनंतर आपण पाहिलं की तुंबाड संघाची, तदनंतर कर्जी संघ हे प्रामुख्याने ओळखले जातात टेनिस क्रिकेटमध्ये. अकोटापाचा चेंडू होता. स्लोवरचा अंदाज घेतला. स्लो केला चेंडू आणि एक ढकलून दिला लॉंग ऑफला आणि धावा मिळतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि अयशस्वी. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 43 आणि 44 धावांचं आव्हान असेल. ते समोरील प्रतिस्पर्धी संघ कर्जी गवळवाडी संघाला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मित्रांनो. तुम्ही पाहताय ही स्पर्धा श्रीराम चषक 2025 पर्व दुसरे. आणि जाऊया आपण नाणेफेक कक्षाकडे. आदेश. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सत्कार सोहळ्याकडे बोलत आहोत. श्री मंगेशजी जाधव
सौनस गावचे सुपुत्र, त्याचप्रमाणे नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क प्रमुख श्री मंगेशजी जाधव यांचा सत्कार श्री मुकुंदजी शिगवण करतील. पन्हाळजे रामवाडीचे ग्रामीण अध्यक्ष मुकुंदजी शिगवण यांच्या शुभ हस्ते श्री मंगेशजी जाधव यांचा सत्कार होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सेनेचे ग्रामीण खाडीपट्टा प्रमुख, अतिशय मोलाचं असं काम करतात ते श्री मंगेशजी जाधव. कारण ग्रामीण गावातील ज्या काही अडचणी असतील, जे काही सरकारी कामं असतील, ती त्यांच्या मार्फत या ठिकाणी ते करत असतात. कृपया संघांना विनंती आहे की आपण आपला निर्णय आधीच ठरवून ठेवायचा आहे. जर आपल्या पक्षामध्ये नाणेफेकीचा कौल लागला तर आपण त्वरित निर्णय कळवायचा आहे. आणि आता झालेल्या नाणेफेकीमध्ये पन्हाळजे मालवाडी संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते अनसपुरे पानोलकरवाडी संघाला. पुढील होणारा सामना पन्हाळजे मालवाडी विरुद्ध अनसपुरे पानोलकरवाडी. त्याचप्रमाणे पुढील सत्कार श्री सुनील चिनकटे सौनस सडवाडी यांचा सत्कार श्री पांडुरंग कानिम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया आमच्या विनंतीस मान देऊन आपण सत्कार स्वीकारायचा आहे. श्री सुनील चिनकटे सौनस सडवाडीचे सुपुत्र यांचा सत्कार करतील श्री पांडुरंग कानिम. आणि आता सुरू असलेला सामना सौनस सडवाडी विरुद्ध करजी गवलकरवाडी या सामन्याची पहिली इनिंग झाली आहे आणि सौनस सडवाडी संघाने एकूण 43 धावा करून 44 धावांचं आव्हान उभं केले ते करजी गवलवाडी संघाकडे. सौनस सडवाडी संघाला विनंती आहे की क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि करजी गवलवाडी संघाने आपले सलामी ते फलंदाज मैदानावरती दाखल करायचे. त्यानंतर पुढील होणारा सत्कार श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामवाडीचे खजिनदार श्री रमेशजी कानिम यांचा सत्कार श्री महेशजी देवळे करतील. श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामवाडीचे संघ व्यवस्थापक श्री महेश देवळे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते क्रिकेट क्लबचे खजिनदार श्री रमेशजी कानिम साहेब यांचा सत्कार करायचा आहे. कृपया करजी गवलवाडी संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे. करजी गवलवाडी संघाचे सलामीचे फलंदाज अजित आणि त्याचप्रमाणे आता या सामन्यासाठी श्री उमेशजी पावसकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं देखील या सामन्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. श्री रमेशजी कानिम क्रिकेट क्लबचे खजिनदार यांचा सत्कार संघ व्यवस्थापक महेशजी देवळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. क्रिकेट क्लबचे खजिनदार श्री रमेशजी कानिम साहेब यांचा सत्कार करताना श्रीराम क्रिकेट क्लबचे संघ व्यवस्थापक श्री महेश देवळे कृपया टाळ्या वाजवायचे. श्रीराम क्रिकेट क्लब साठी मोलाचं असं सहकार्य असतं ते रमेशजी कानिम यांचं. धन्यवाद आदेश. आपण जाऊया महत्वपूर्ण तुम्हाला घेऊन जातो मॅच कडे, मैदानाकडे वळूया. तुम्ही पाहताय श्रीराम चषक 2025 पर्व दुसरे आणि ही दैदीप्यमान नेत्रदीपक स्पर्धा, अर्थातच श्रीराम चषक 2025.
चेंडू फेकेल गोलंदाज आखोडबाचा चेंडू हवेमध्ये चेंडू बॅटचे रडार मध्ये आला नाहीये क्षेत्ररक्षक तैनात इथं मोठा गडी बाद होऊ शकला असता मुन्ना ऐसा नाही चलेगा इथे मात्र मोठी चूक केली जाते जीवनदान तुम्ही कोणाला दिलंय जीवनदान तुम्ही अक्षयला दिलंय अजितला जीवनदान दिलंय तुम्ही आणि नक्कीच जर मॅच कर्जी गवळवाडीच्या संघाच्या बाजूने झुकली तर या क्षेत्ररक्षकाला महिनाभर झोप लागणार नाहीये कारण महत्वपूर्ण खेळाडूची फलंदाजाची तुम्ही जर सोप्पा झेल सोडत असाल ना तर मोठा अपयशापेक्षा मोठा अपयश नाहीये कारण क्रिकेट यालाच म्हटलं जातं सोप्पा झेल सोडणं आणि कठीण झेल पकडणं यालाच म्हटलं जातं क्रिकेट आणि तेच आपण पाहतोय आजच्या या सामन्यामध्ये आकुड्याचा पुन्हा एकदा बॅटची फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षक तैनात आहे पळताय एक नव्हे दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाहतोय प्रोटेक्शन दिलं जात आहे खूप रिक्स डिसिजन होता या फलंदाजाचा खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्ही आधीच निर्णय घ्यायला पाहिजे होता पळण्याचा पण मोठा धोका पत्करू शकला असतात तुम्ही अक्षयचा आणि 2 धावा पूर्ण केल्या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते एकूण 4 धावा आपण पाहतोय अजितला काहीसा सूर गवसला नाहीये पहिला जीवनदान प्राप्त झालं पहिल्या चेंडूवरती अजयला पॉवर प्लेचं षटक आहे 44 धावांचं आव्हान आहे आणि टार्गेट देखील आहे त्यामुळे मोठे फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न मानस असेल दोन्ही फलंदाजाचा पुढे येऊन खेळण्याचा बॅटच्या रडार मध्ये आला उडवून दिलं इथे हवाई प्रहार येतोय मोठा षटकार महत्वपूर्ण मॅच कडे आणि 6च्या मदतीने धावसंख्या होते 10 दुहेरी अंकामध्ये पोहोचते 3 चेंडू फेकले गेले आणि मोठा प्रहार आपण पाहतोय अजित कडून पुन्हा क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न आखूड टप्प्याचा चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार जंगलात राहून वागाशी आणि मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही नाद खुळा आणि झुकेगा नाही साला येतोय षटकार अजित मनमुराद आनंद आपण घेणार आहोत या गाण्यांचा या धुंदीवर ताल देखील देणार आहोत पण शेवटच्या क्षणी 16 अंतिम 16ला पुढे येऊन खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय अजितचा सूर गवसलाय अजितला तुफान अशांततेमधून निर्माण होणारा वादळ आपण पाहतोय अजित नावाचं अजितचं जर आपण टेनिस क्रिकेटची कारकीर्द जर पाहिली ना तर खेड तालुक्यामधील एक बहुचर्चित असलेलं नाव आहे अजित एकीकडे अक्षय देखील आहे ही जोडबोळी मैदाना या खेड तालुक्यामध्ये ओळखली जाते प्रामुख्याने अकोडबाचा चेंडू होता रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न हुकतोय आणि अशा चांगल्याचा सरळ बॅटने जर फटके येत असतील ना तर मित्रांनो असे शॉट सिलेक्शन करण्याचा तुमचा निर्णय फार चुकीचा असू शकतो कारण संघाला गरज असते धावेची कारण मोठी धावसंख्या आहे 44 धावांचं आव्हान असताना धावफलकावरती धावा आहेत 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 1-6 लॉस ऑफ 0 विकेट अवघ्या 16 धावा त्या देखील आपण पाहतोय वैयक्तिक अजित खेळतोय 16 धावांवरती नॉन स्ट्राईकला असलेला अक्षयला अजूनही संधी प्राप्त झालेली नाही मित्रांनो सडेवाडी संघ वारंवार एकत्र यायचा नाहीये आणि तुम्ही जर 11च्या 11 वारंवार एकत्र येत असाल तर वेळ जाणार आहे थोडंसं सहकार्य करा राजेश आणि मैदानामध्ये दाखल होतोय आता दुसरा षटक घेऊन येतोय षटक क्रमांक दुसरा रुपेश जाधव आता स्ट्राईकला असेल अक्षयला संधी मिळते 44 धावांचं टार्गेट आहे मित्रांनो टार्गेट मोठं आहे ध्येय मोठं आहे ना तुम्हाला झेप देखील मोठी घ्यावी लागेल आणि त्यासाठी मोठे फटके देखील घ्यावे लागणार आहेत मैदानातली ही जोडबोळी सांगून जाते जोपर्यंत ही जोडबोळी मैदानात आहे तोपर्यंत आशा आहेत या कर्ज गवळी संघाला तितकीच भेदक आणि टिचून गोलंदाजीसाठी सज्ज होईल रुपेश देखील आपल्या संघासाठी नेहमीच तारणहार ठरलेला आहे आता तारणहार ठरेल का या सामन्यामध्ये ते पाहावं लागेल
चेंडू फेकेल, स्लो रन अप आहे, चेंडू हेलिकॉप्टर शॉट उडवलाय, शोधून काढलाय, जातोय सरळ सीमारेषे पार, हम भी किसी से कम नहीं है हा सांगतोय अजितला. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 20 धावा. 20 20 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. कपाळी केशरी गंध, श्रीरामा तुझाच आम्हाला छंद. आणि आपण पाहतोय 6. ओके 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते एकूण 22. काहीसा अडथळा निर्माण झाला. चौकार होता पण नाही, षटकार आपण पाहिला, कॅमेरामध्ये टिपला गेला. पुन्हा एकदा सज्ज होता आकडण्याचा चेंडू, बॅटची कडा घेऊन गलीमध्ये निघून जातोय. शतरक्षक त्यांना प्रोटेक्शन दिले जाते, थांबवलं जाते. आता नॉन स्ट्राईकला असलेला अजित आता स्ट्राईकला पोहोचतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 23 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. आणि विजयासाठी हवे आहेत त्या 44 धावांची गरज असताना अजूनही जिंकण्यासाठी आहे 21. दुसरं षटक प्रगतीपथावरती. नक्कीच अजित हा एक षटकारांचा बादशाह म्हणून आणि पुन्हा एकदा जातो सीमारेखे आणि सुंदर असा झेल टिपला येतो सौनस सडेवाडी संघाच्या खेळाडूने आणि मोठा खेळाडू बाद होतो. या ठिकाणी मोठा हादरा बसतोय तो अजितच्या रूपामध्ये करजी गवळवाडी संघाला. मित्रांनो असेच जोडून राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या. शेवटच्या सामन्यापर्यंत जोडून राहा आणि रंगतदार स्पर्धा देखील पहा. श्रीराम चषक 2025चं दुसरं पर्व आपल्या भेटीला आलेला आहे. हा सुवर्ण क्षण आपण पाहतोय, आपण सगळेजण साक्षीदार देखील या क्षणाचं होतोय. आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे सिद्धू, ज्याने सुंदर गोलंदाजीचा मारा केला. तो सिद्धू आपण पाहतोय. सिद्धूने 19 धावा खर्च केला, धावसंख्या मोठी दिली. आता वसूल केला लागणार आहेत आणि आंबे किसी से कम नाही आहे. तू असेल शेर तर मी देखील आहे सव्वा शेर हा सांगतोय सिद्धू. मी मगाशीच म्हटलं की जर कर्जे गवळवाडी संघासमोर जर धावसंख्या उभ्या करायची असेल ना तर 55+ धावा असणं फार गरजेचं आहे. तोच आपण पाहतोय, आपण प्रत्येक पाहतोय, प्रात्यक्षिक देखील पाहतोय. आता सिद्धूला जो तो येतोय, मोठे फटके मारतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या समीप जवळ घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं. धाव फलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतो एकंदरीत 29 धावा. काय असेल पुढची रणनीती? नक्कीच, कारण षटकारांची आतिषबाजी करणारा हा संघ आहे. या संघामध्ये असे खेळाडू देखील आहेत, अजित, सिद्धू. आजपर्यंत करजी गवळवाडी संघासाठी षटकार आणि चौकारांची आदेशबाजी करणारे 2 खेळाडू आहेत. बघूया किती धावा घेण्यात यशस्वी होतात. आणि तीन धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले ते करजी गवळवाडी संघाचे खेळाडू. निश्चित करजी गवळवाडी हा एक भलाढ्य असा संघ आहे आणि या संघासाठी जर या संघाचा सामना करायचा असेल तर तितकीच उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी करणे देखील आवश्यक आहे आणि उत्कृष्ट रीतीने धावांचं आव्हान देखील उभं करणं गरजेचं आहे. बघूया पुन्हा एकदा सौनस सडेवाडी संघाचा गोलंदाज रुपेशचा सामना करणार तो अक्षय. बघूया करजी गवळवाडी संघाचा फलंदाज अक्षय काय करतो आपल्या संघासाठी. टेवलेला चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करीत. बघूया किती धावा घेण्यात यशस्वी होतात ते करजी गवळवाडी संघाचे फलंदाज. 2 धावा घेण्यामध्ये 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले ते करजी गवळवाडी संघाचे खेळाडू. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा.
तर 34 धावा धावल करते आपण पाहतोय. टार्गेट आहे 44 धावांचा. आता 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल. आपण पाहतोय प्रत्येक सामना एक रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं जलद गतीने घ्या, सातत्याने तुम्ही एकत्र येऊ नका मित्रांनो, कारण महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. पुढील दुसऱ्या फेरीतील सामने आपल्या कमी षटकांचे खेळण्याची गरज भासू नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि सगळ्यांना सूचना देखील आहे, प्रत्येक सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळेल त्याला टी शर्ट दिला जाईल. देवळे ब्रदर्स यांच्याकडून दिला जाईल आणि तो टी शर्ट परिधान करायचा आहे, जेणेकरून या स्पर्धेमध्ये तो चमकता सितारा आपल्याला या कॅमेरामॅन टिपून तो टिपला जाईल, क्षण टिपला जाईल, तो फोटोज तो चित्र टिपला जाईल आणि प्रामुख्याने तो खेळाडू एक ओळख निर्माण करेल या स्पर्धेची. पाहूया पुन्हा एकदा खेळपट्टीवरती आपण पाहतोय सिद्धू आणि अजूनही पाहतोय अक्षयला पाहतोय. अजित माघारी परतला 16 धावा करून वैयक्तिक आणि अक्षय खेळतोय 8 धावांवरती आणि सिद्धू खेळतोय 9 धावांवरती. विरकाळे चेंडू लॉंगन जाता पाहिला शतकच्या तैनात. हा नानाचा मामला आपण पाहतोय, पण नाही कोणती धाव नाहीये. एक धाव पूर्ण. राजेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. राजेश रांगळे आपण पाहतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 35 आणि 5 चेंडू 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावांची. अजूनही मॅच कुठे गेलेली नाहीये मित्रांनो. तुम्ही अपयशाने खचून जाऊ नका, कारण शेवटची किल्ली देखील तुमचा यशाची कुलूप उघडू शकतो, यशाचा दरवाजा उघडू शकते. कोडाप्याचा चेंडू होता, मारा केला, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय बिग हिट षटकार. काय घडेल काय बिघडेल पाहायचंय. इथे पुढे उद्ध्वस्त ग्लीन बॉल. सिद्धू स्वतःला सिद्ध करतोय. राजेश आणि माघारी परतवते तंबूचा रस्ता सिद्धेश. यानंतर होणारा सामना देखील महत्वपूर्ण आहे. अणसपुरे पानवलकरवाडी आणि प्रतिस्पर्धी संघ असेल पन्नालजे माळवाडी यांच्या दरम्यान. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. यानंतर त्वरित सामना होईल. चला वेगवान करा, गतिमान करा खेळ, थोडस सहकार्य करा प्लीज. अक्षय आणि अजित प्लीज सहकार्य करा. रोशन सहकार्य करा. चला रोशन मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईकला असेल रोशन, नॉन स्ट्राईकला अजून पाहतोय अक्षय आहे आणि जिंकण्यासाठी हवे आहे. एक चेंडू 2 धावेची गरज मित्रांनो. 2 चेंडू 2 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना, पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. याला म्हटलं जातं श्रीराम चषक. दोन्ही बलाढ्य संघ, अटीतटीची लढत, कडवी झुंज, काटेरी झुंज आपण पाहतोय. काटोंकी टक्कर, दोन्ही संघ मजबूत आपण पाहतोय. खेड तालुक्यातील रांगळेवाडी आणि गवळवाडी कळजे. चेंडू फेकील राजेश याचा याकर चेंडू उडवलाय, थांबवलाय. कंपल्सरी चेसिंग पाहायचं आपल्याला. धावबाद होईल का खराब थ्रो आणि ते विजय संपादन होतोय करजी गवळवाडी संघाचा. अभिनंदन अभिनंदन मित्रांनो, तुम्ही मैदानात हरलात, मनात हरू नका, कारण खूप सारे क्रिकेट पुढे खेळायचं आपल्याला. आणि तुम्ही मित्रांनो आयुष्यात तुम्ही सर्व काही हरा, पण हिम्मत हरू नका. हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात सर्व काही हरा, हिम्मत हरू नका. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. जर अंपायर कॉल असेल तरच आपण रिव्ह्यू घेऊ शकतो, याचाही तरच रिव्ह्यू घेऊ शकतो.
नक्कीच. आणि आता झालेल्या या रोमांचक सामन्यामध्ये करजी गवलवाडी संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी श्रीराम क्रिकेट क्लब पन्नाजेरामकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे या श्रीराम चषक 2025 पर्व दुसरेमध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तो संघ म्हणजे सौनस सरेवाडी संघ. या संघाला मी विनंती करतो की आपल्याला श्रीराम क्रिकेट क्लब पन्नाजेरामवाडी तर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तरी आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित राहायचंय. सरेवाडी संघाचा कर्णधार चला पंच निलेश सर, आपण या थोडासा टी ब्रेक करतोय आपण आणि त्यानंतर दुसरे पंच जातील. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे जातोय. किताब ज्याच्या नावावरती लिहिला जातोय तो आहे वंडर बॉय करजी गवळवाडी संघाचा अजित